सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण 4 लीळा पाहणार आहोत, ज्यामध्ये त्या मडपिंपळ गावी देव पोहोचतात। मडपिंपळगाव असं या चरित्रामध्ये उल्लेख आलेला आहे त्या गावाचा। पुढचं चरित्र आहे भटा पयोवृत्त शिक्षापण। स्वामी भटोबासांना शिक्षापन करतात, कशामुळे? पयोवृत्त म्हणजे काय आहे नेमकं हे आपण पाहणार आहोत। आणि तिसरी लीळा आहे साधा प्रसाद ग्रहण एकादशी व्रत खंडन। साधीने प्रसाद घेतला एकादशी असताना पण, तर त्या संदर्भामध्ये ती लीळा आहे। आणि आजच्या या ज्ञानसत्रातील शेवटची लीळा आहे चिचोंडिये साधाचा टिळा प्रश्न। साधाईसाने प्रश्न केला, स्वामींना कुणीतरी टिळा लावला। असं काय होतं त्या टिळ्यामध्ये की स्वामींना साधाईसा प्रश्न करतात त्या टिळ्याच्या संदर्भात? हे सर्व आपण सविस्तर आजच्या या ज्ञानसत्रामध्ये जाणून घेणार आहोत। नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचंही ज्ञानसत्र नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। तुमच्याकडे जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत आपले महानुभाव पंथीय, किंवा जे फेसबुक पेज आहेत, फेसबुक ग्रुप असतील महानुभाव पंथीय, त्या सर्व ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आणि तुमचाही हातभार लागेल या ईश्वरीय कार्यामध्ये। कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता, पाखरीला घोडा आणि उडत पांखरू न पहावे असं देवाने सांगितलं। तर कशामुळे देवाने असं सांगितलं हा कालच्या सत्रातील प्रश्न होता। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथी या युट्यूब चॅनलमध्ये। आजच्या या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 262। मडपिंपळ गावी वस्ती साधीकृत उष्णोदके पूजा। स्वामी मडपिंपळ गाव येथे पोहोचतात, तिथे मुक्काम होतो आणि साधीकृत उष्णोदके पूजा म्हणजे साधाईसाने कृत म्हणजे केलेले, काय केलं? उष्णोदक, उष्ण म्हणजे गरम, उदक म्हणजे पाणी। साधाईसाने गरम केलेलं पाणी होतं आणि त्या पाण्याचा स्वीकार स्वामींनी केलेला आहे हात धुण्यासाठी, पाय धुण्यासाठी, मुखमार्जन करण्यासाठी, आणि मग स्वामींनी तिथं पूजेचा स्वीकार केलेला आहे। मग साधे पुढा गेली। मागच्या ज्ञानसत्रामध्ये आपण पाहिलं, त्यामध्ये स्वामी म्हणतात साधाईसांना तुम्ही पुढं जा। ज्यावेळेस स्वामी खांडेगाववरून निघतात त्यावेळेस स्वामी म्हणतात बाई तुम्ही पुढं जा, आणि त्यामुळे साधाईसा पुढे गेलेले आहेत। मग साधे पुढे गेली, स्वामी सांगतात आणि साधाईसा निघतात पुढं। मढू झाडीला, तिथे जो मढ होता तो स्वच्छपैकी असा झाडून काढला। वाटे गोवरू होता, रस्त्यामध्येच एक गोवरू होता, ते पायवरी वाट केली, आणि तिथे एक पाऊलाट होती, थोडी खराब होती झालेली। साधाईसांनी काय केलं? ते पायवरी वाट केली। स्वामी या रस्त्याने येणार आहेत म्हणून साधाईसा काय करतात? ती वाट जी आहे ती व्यवस्थित करतात। गुरुवाते भरणुके मागितले, तिथे जो गुरव होता त्या गुरुवाला एक भरणुके मागितलं, म्हणजे एक घागर किंवा काहीतरी असं भांड मागितलं। ते उष्णोदक ठेविले, आणि त्या भांड्यामध्ये पाणी ठेवलं गरम करण्यासाठी। माळ गुरुवाते गुंफोणी मागितली, माळ जी होती ती गुरुवाला सांगितली तयार करून देण्यासाठी। देवासाठी आता हार लागेल ना, स्वामी आल्यावर हार घालण्यासाठी देवाला गळ्यामध्ये, तर तो हार तयार करण्यासाठी, माळ तयार करण्यासाठी त्या तिथल्या गुरुवाला साधाईसांनी सांगितलं। मग पट्टी शाळेवरी बैसवणी तिघी गोसाव्याची वाट पाहता ती। मग पट्टी शाळेवर बसून तिघी जणी देवाची वाट पाहत आहेत। कोण तिघी जणी? साधाईसा, लहामाईसा आणि रत्नमाणिके। साधाईसा ही तर स्वामींची भक्त होतीच, सोबत लहामाईसा होती। लहामाईसा म्हणजे हे साधाची आई, आणि रत्नमाणिका ही साधाईसाची एक मैत्रीण होती। तर अशा तिघी जणी वाट बघत बसल्या होत्या। नावे कुसिरू झाला, थोडा वेळ जास्त लागला स्वामींना येण्यासाठी, उशीर झाला। मग लहामाईसी म्हणितले, मग लहामाईसा म्हणतात येलो गोसावी तर येतीची ना।
लांबायसा म्हणते साधेला, यल्लो, साधेचं नाव यल्लायसा असं पण होतं, खरं नाव यल्लायसाच होतं. स्वामींनी साधायसा असं प्रासादिक नाव ठेवलेलं आहे. तर आई जे आहे ते घरच्या नावानं हाक मारते, यल्लो. स्वामी अजून आले नाही. सिधे दादोसही अंतरले, सिधे म्हणजे जे आपल्याला प्राप्त होते दादोस, ते दादोसही अंतरले आपल्याला आणि स्वामी पण अंतरले. साधी म्हणितले उगिया असावो आईया हो. साधायसा म्हणतात आई उगिया असा म्हणजे गप्प बस बरं. हा इकडील दिसू इकडे निघे तरी गोसावी लटिके बोलती. साधायसा म्हणतात सूर्य जर पश्चिमेकडून निघायला लागला तरच स्वामी खोटं बोलतील. एवढी मला स्वामींची शाश्वती आहे की ते बोलले तसे चालतात. आणि म्हणून साधायसा म्हणतात इकडील दिसू इकडे निघे. पूर्वेकडून जे दिवस निघायला पाहिजे, जे सूर्योदय पूर्वेकडे व्हायला पाहिजे, तो सूर्योदय जर पश्चिमेकडून झाला तरच देव खोटं बोलतील, एवढी मला शाश्वती आहे. ऐसी या गोष्टी करिता ती अशा गप्पा चालू होत्या. तर गोसावी विजय केले. स्वामी तिथे पोहोचले. गोसावी आते येत देखले आणि साधी पटी शाळेवरून दंडवते घातली. साधायसांनी लगेच तिथे दंडवत घालणं चालू केले स्वामींना पाहून. मग साऊमे गेली, स्वामीच्या जवळ गेली, श्रीचरणा लागली, पाया पडली. मग गोसावी पुसले साधे हो हे वाट कवणे केली. मग स्वामी साधायसांना विचारतात ही पाऊलवाट कोणी तयार केली बरं? जी मिया. साधायसा म्हणतात जी मीच तयार केलेली आहे पाऊलवाट. हे का? स्वामी म्हणतात कशामुळे तयार केली? जी गोसाव्याच्या श्रीचरणावरी रज येईल म्हणून. स्वामींच्या श्रीचरणावर रज येईल, धुरडा येईल म्हणून ते तयार केलेली आहे मी वाट. सर्वज्ञ म्हणितले ऐसे होय. स्वामी म्हणतात अगदी बरोबर, अगदी चांगलं काम तुम्हाला स्फुरलेलं आहे, सुचलेलं आहे आणि मनाने तुम्ही चांगलं काम केलेलं आहे आणि तुमच्या ज्या भावना आहेत त्या पण बरोबर आहेत, ऐसे होय असं स्वामी म्हणतात. मग गोसाव्यासी पट्टी शाळेवर आसन झाले. मग स्वामी पट्टी शाळेवर जाऊन बसतात. बाईसे चरण क्षाळन करू बैसली. बाईसा श्रीचरण क्षाळन करत आहेत स्वामींचे, म्हणजेच पाय धुत आहेत. मग साधी उष्णोदक आणले. मग साधायसांनी पाणी आणलं. कसं पाणी आणलं? उष्णोदक. उष्ण म्हणजे गरम, उदक म्हणजे पाणी. त्याचप्रमाणे आपण मार्गामध्ये पाहतो सकाळचा जो नाश्ता असतो त्याला आपण उदक म्हणतात. कशामुळे उदक म्हणतात? पाणी पिण्यासाठी आधार म्हणून थोडंसं काहीतरी खायचं. थोडंसं अन्न खाल्लं म्हणजे पाणी पिलं तरी थोडंसं पोट मगम राहते आणि नुसतंच पाणी पिऊन बसलं तर एखाद्या वेळेस एखाद्याचं पित्त वाढू शकते, त्रास होतात, काहीतरी भूक लागते नंतर. तर कोरकुटका जे काही असेल, अर्धी भाकर, चतकोर भाकर तेवढी खायची आणि मग पाणी पिण्यासाठी आधार होते, म्हणून त्या थोड्याशा अन्नाला उदक असं बोलतात. वास्तविक पाहता उदक या शब्दाचा अर्थ पाणी असाच आहे, परंतु पाणी पिण्याला आधार म्हणतो की नाही आपण, थोडंसं खायचं, पाणी प्यायला आधार झाला म्हणतो आपण, त्याप्रमाणे अर्थ आहे. जे मार्गामध्ये उदक शब्द वापरतात सकाळच्या नाश्त्याला, त्यामागचं हे कारण आहे. जी या गुरुवाते भरणुके मागितले मा ठेविले. मग साधी उष्णोदक आणले. मग साधाईसांनी उष्णोदक आणलेलं आहे, गरम पाणी आणलेलं आहे. ओटीये माळ होती तिये दिधली. ओटीमध्ये माळ होती साधाईसांच्या, ती माळ पण दिली. मग गोसावी पुसले साधे हो हे उष्णोदक कायचे. स्वामी म्हणतात साधाईसांना, साधे हो हे उष्णोदक कसं काय बरं? जी या गुरुवाते भरणुके मागितले मा ठेविले. साधाईसा म्हणतात या गुरुवाला मी ते भरणुके मागितलं आणि मग गरम पाणी ठेवलं. माळ कैची. हा हार कस काय आहे तुमच्याकडे, कस काय आला? जी गुरुवाते गुंफवणी मागितली. जी इथला जो गुरव आहे त्याला मी ते गुंफून मागितलेली आहे. मग सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात बाई साधे व्याप्ती सारे असती. बाई साधाईसा व्याप्ती सारे आहेत, म्हणजे बरेच काम ते स्वतःच्या मनाने करतात, कुशळ आहेत, कसे काम कोणते करावेत हे त्यांना समजते. तुमची या उपयोगा जाती. स्वामी बाईसांना म्हणतात की साधाईसा फार कामाच्या दिसत आहेत आणि त्यामुळे ह्या तुमच्या नक्कीच उपयोगात येतील, तुम्हाला नक्कीच चांगली मदत करतील. हो का बाबा? बाईसा म्हणतात ठीक आहे. मग गोसाव्यासी चरण क्षाळन झाले. मग स्वामींचे श्रीचरण बाईसांनी धुतले. उत्तरार्ध लीळा क्रमांक 263. भटा पयोवर्त शिक्षापण. भटा म्हणजे भटोबासांना स्वामींनी पयोव्रतावर शिक्षापण केलेलं आहे. काय आहे नेमकं पयोव्रत म्हणजे समोर पाहूया.
सर्वज्ञ म्हणितले वानर्या काही अब्जवाचा. मग भट गेले पारी कुणबी बसले होते. आहो तुमचा गावी ब्राह्मणाची घरे नाही, तरी काही कोरांड भिक्षा होवावी. स्वामी भटोबासांना म्हणतात, वानर्या जा बरं काहीतरी आब्जन करून आणा, काहीतरी लोकांना मागून आणा, आपल्याला काही लागते आता शिदा आटा. मग भट्ट गेले, भटोबास गेले. पारी कुणबी बैसले असती. पारी कुणबी बैसले होते. एक पार होता तिथे बांधलेला, त्या पारावर कुणबी होते बसलेले, शेतकरी माणसं बसलेले होते. आहो तुमच्या गावी ब्राह्मणाची घरे नाही. भटोबास जाऊन त्यांना म्हणतात, अहो तुमच्या गावामध्ये ब्राह्मणांची घरे नाहीत, तरी काही कोर अन्न भिक्षा होवावी. तर मग आम्हाला काही कोर कुटका काय भिक्षा होईल तेवढी दिली तर बरं होईल. तीही म्हणितले. मग ते शेतकरी म्हणतात, ना किती अन्न आहार्य असती, किती पयो आहार्य असती. शेतकरी म्हणतात, तुमच्याकडे किती अन्न आहार्य आहेत, किती पयो आहार्य आहेत ते सांगा. ना थोडी पयो आहार्य असती, थोडी अनाहार्य असती. भटोबास म्हणतात, थोडेसे पयो आहार्य आहेत. पयो आहार्य म्हणजे काय? जे फक्त दूध पितात, जे फक्त पिण्याचं काम करतात, खाण्याचं काम कधीच नाही करत, खाणार नाहीत कधीच. ते फक्त ते दूध पितील, दुधासोबत तूप पितील. पयोवृत्ती त्याला म्हणतात, जे फक्त पीत असतात, म्हणून त्यांना पयोवृत्ती असं बोलतात. त्याला पयो आहारी असं बोलतात. जे लीळेच्या शीर्षकामध्ये शब्द आला पयोवर्त, त्याचा मी अर्थ सांगितला. पयो म्हणजे पिण्याचंच व्रत आहे त्यांचं, असं व्रत पालन करतात ते. आणि म्हणून इथे शेतकरी म्हणतात की पयो आहारी म्हणजे फक्त दूध पिणारे किती आहेत, दुधाचाच आहार घेणारे किंवा तुपाचा आहार घेणारे किती आहेत. आणि मग भटोबास म्हणतात, थोडे पयो आहारी आहेत आणि थोडे अन्न आहारी आहेत, म्हणजे अन्न खाणारे पण थोडे आहेत आमच्यासोबत. हो का, आम्ही आणू. शेतकरी म्हणतात, ठीक आहे आम्ही आणू जाऊन, काय आणायचं ते. मग तीही कणिक तूप तांदूळ दूध ऐसे घेऊन आले. मग ते शेतकरी कणिक म्हणजे पीठ, तूप म्हणजे तूप, आणि तांदूळ आणि दूध असे हे सर्व पदार्थ घेऊन आले. हे अन्न आहारी लागोनी कणिक तांदूळ. शेतकरी म्हणतात, अन्न आहारी जे लोक आहेत त्यांच्यासाठी तांदूळ आणि हे पीठ. हे पयो आहारी लागोनी दूध तूप घ्या. आणि जे पयो आहारी आहेत तुमच्या इथे त्यांच्यासाठी हे दूध आणि तूप आहे, घ्या. मग ते गेल्यावरी सर्वज्ञ म्हणितले. आणि मग ते निघून गेले. मग ते गेल्यावरी सर्वज्ञ म्हणितले, कवणगान आहारी असती आणि कवणे पयो आहारी असती. मग भटोबा स्वामींपाशी आले. स्वामी म्हणतात भटोबासांना, का हो आपल्या इकडे कोण अन्न आहारी आहेत, अन्न खाणारे कोण आहेत, आणि कवणे पयो आहारी असती आणि कोण पयो आहारी आहेत, दूधच पिणारे आहेत, सांगा आम्हाला. दोन प्रश्न केलेत स्वामींनी इथे. ये देखो तो अवघी अन्न आहारीची असती. पुढे स्वामी म्हणतात, ये देखो म्हणजे आपण जर पाहिलं आपल्या भक्तजनाकडे सर्व अन्न आहारी आहेत, अन्न खाणारे आहेत. महात्म्य सत्यार्जवा होवावे. स्वामी शिक्षा पण करतात भटोबासांना की महात्म्यानं कधी पण खरंच बोललं पाहिजे, खोटं कधीही बोलू नये. तुम्ही जे खोटं बोललात की आमच्याकडे पयोवृत्तीये पण आहेत, पयो आहारीये पण आहेत, तर आपल्याकडे कोणीच नाही, मग असं खोटं का बोललात तुम्ही, आणि दूध आणि तूप का आणलं तुम्ही. महात्म्याने नेहमी खरंच बोललं पाहिजे असं स्वामी म्हणतात. मग नेहमी खरंच बोलावं का. पूर्वार्धामध्ये एक चरित्र आलेलं आहे महादोबा भक्ताचं. त्यावेळेस स्वामी त्या ब्राह्मणाला म्हणतात, हा भट्टो ऐसा सत्य ही अर्थू न बोलिजे, मा ऐसने असत्य तुम्हा कैसे न बोलवले. या प्रसंगावर देव म्हणतात, असा जर काही प्रसंग असेल, महादेवबा भक्त ज्यावेळेस वारले त्या प्रसंगावर त्या ब्राह्मणाला देव म्हणतात, असा प्रसंग खरं जरी घडला असेल तरी खरं सांगू नये लवकर, खोटं बोललं तरी चालेल. काय अर्थ आहे स्वामीच्या वाक्याचा. हा भट्टो ऐसा सत्यही अर्थ न बोलिजे, म्हणजे खरं जर घटना घडली तरी तसं खरं बोलू नये. आणि तुम्ही तर इथं खोटं बोललेलं आहात. काही प्रसंग असे असतात त्या प्रसंगावर खोटं जर बोललो आपण तर पाप लागत नाही, आणि तशा प्रसंगावर तुम्ही जर खरं बोललात तर मात्र एखाद्या वेळेस पाप लागू शकते. ज्याप्रमाणे तो ब्राह्मण म्हणला की तुमचे गोसावी मेले. महादोबा भक्त म्हणतात, खरंच का. पुन्हा तो ब्राह्मण म्हणतो, हो खरंच मेले. तीनदा प्रश्न विचारतात महादोबा भक्त. तीनदा तो ब्राह्मण खोटं उत्तर देतो की हो तुमचे स्वामी मेले. साप चावला त्यांना आणि ते मेले. आणि मग अक्षरशः महादोबा भक्त तिथे आपल्या देहाचा त्याग करतात.
धाडकन महादेवा भक्तांचं शरीर जमिनीवर कोसळते आणि आत्मा हा परमात्म्याच्या दर्शनाला निघून जातो. आणि या प्रसंगावर देव म्हणतात, असं खरं असलं तरी बोलू नये आणि तुम्ही खोटं बोललात. तर असे काही प्रसंग असतात की ज्या ठिकाणी आपण खोटं बोललं पाहिजे. जसं एखाद्या वेळेस एकदम जवळचा माणूस वारला, जसं एखाद्या आईचा मुलगा वारला, कोणीतरी पाहुणा रावणा जाऊन सरळ आईला सांगते का तुमचा मुलगा वारला? खोटं बोलतात लोक. कारण एकदम आईला धक्का नको बसायला. एखाद्या वेळेस धक्का बसला आणि हार्ट अटॅक वगैरे आला किंवा त्या धक्क्यामध्येच ती आई निघून गेली तर किती मोठं अनिष्ट आहे, किती मोठं पाप आहे. आणि म्हणून सर्रास आपण बघतो की आई वडिलांना लगेच जाऊन कोणी सांगत नाही की तुमचा मुलगा वारला किंवा तुमची मुलगी वारली, असं कोणी सांगत नसते. अशा प्रसंगावर तुम्ही खोटं जरी बोललात तरीही पाप लागत नाही, कारण तुमच्या खोट्या बोलण्यामुळे पुढच्याचा जीव वाचत आहे. तर अशा प्रसंगावर खोटं बोललं तर तुम्हाला पाप लागणार नाही. आणि असं जर खोटं बोललं, या चरित्रामध्ये जे आपण पाहिलं, भटोबास खोटं बोलतात आणि दूध तूप आणतात, तर असं खोटं बोलणं हे तुम्हाला कधी पण अनिष्टकारक आहे, तुम्हाला कधीही पापाचा भागी बनवणारा आहे. असं खोटं कधी बोलू नये. उत्तरार्ध लीळा क्रमांक 264. साधा प्रसाद ग्रहण एकादशी व्रत खंडन. साधायसानी प्रसादाचं ग्रहण केलं. एकादशीचं व्रत असताना पण एकादशीला काय असते सर्वांना माहितीच आहे. सर्वांना उपवास असतो एकादशीच्या दिवशी. जे काही अन्य संप्रदायातले लोक आहेत ते एकादशीच्या दिवशी उपवास पाळतातच. आणि त्यामुळे इथे चरित्रकार म्हणतात की एकादशीच्या व्रताचं खंडन झालेलं आहे साधायसानी प्रसाद घेतल्यामुळे. पुढे पाहूया सविस्तर कसं चरित्र आहे नेमकं. मग बाईसी गोसाव्यासी पूजावसरू केला. मग बाईसांनी स्वामींच्या ठिकाणी पूजावसर केला. मग उपहारू निफजविला. मग उपहार तयार केला. तिये दिसी एकादशी. त्या दिवशी एकादशी होती. रात्री वडील झाली. बरीच रात्र झाली. मग गोसाव्यासी ताट झाले. राळांदुळाचा भातू. मग स्वामींसाठी ताट तयार केलं. ताटामध्ये कोणता पदार्थ होता? राळांदुळाचा भातू. राळे जे असतात, राळ्याचा भात होता. गोसाव्यासी आरोगण झाली. स्वामींना आरोगणा झाली. साधे पासी बैसली असती. स्वामींजवळच साधायसा बसलेल्या होत्या. बाई मज प्रसाद द्या का. साधायसा म्हणतात बाई. कोणाला म्हणत आहेत साधायसा? बाई बाईसांना म्हणत आहेत. साधायसा बाईसांना म्हणतात, बाई हा प्रसाद द्या का. साधायसा म्हणतात, बाई मज प्रसाद द्या का, मला प्रसाद द्या. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, साधे हो तुमची एकादशी व्रत खंडेना. स्वामी साधायसा म्हणतात, का हो, तुम्हाला तर एकादशीचं व्रत आहे आणि ते व्रत तुमचं खंडणार नाही का? ना जी. साधायसा म्हणतात, नाही खंडणार माझं व्रत. तरी का घेत असा. बरं ठीक आहे, व्रत खंडणार नाही, तरी पण तुम्ही घेत कशामुळे आहात प्रसाद? जी जी पोट पवित्र व्हाव्या. जी जी माझं पोट पवित्र झालं पाहिजे म्हणून मी हा प्रसाद घेत आहे. असं साधायसा एकदम सुंदर असं उत्तर देतात. ऐसे होय. मग स्वामींना पण ते उत्तर पटते. स्वामी म्हणतात, अगदी बरोबर. अशीच श्रद्धा असली पाहिजे तुमची, अशीच भावना असली पाहिजे. बाई ती बोटां तू माई, तुला प्रसाद द्या. 3 बोटामध्ये मावेल एवढाच प्रसाद द्या. असं स्वामी बाईसांना म्हणतात. मग बाईसी प्रसादू दिधला. मग बाईसांनी प्रसाद दिला साधायसांना. मग गोसाव्यासी गुळा झाला विडा झाला. मग गोसाव्यांना गुळा झाला विडा झाला. मग तीही बाई पट्टी साळेवरी अंथुरिले. त्या दोघी निजेलिया. साधे अंथुरणावरी बैसली असती. तिघींनी पण पट्ट्या टाकल्या पट्टी शाळेवर. दोघी जणी झोपी गेल्या, लहामाईसा आणि रत्नमानिका. आणि साधायसा अंथुरणावर बसलेल्या होत्या. मग गोसावी पट्टी शाळेवरी वेढे करू लागले. स्वामी लागले वेढे करायला पट्टी शाळेवर. साधे पाहो लागली. साधायसा स्वामींकडे पाहत होत्या. मग सर्वज्ञ म्हणले, साधे हो निजा नाका. स्वामी म्हणतात साधायसांना, साधे हो निजा नाका. झोपा ना बरं तुम्ही, कशामुळे जागी आहात? हो जी. साधायसा म्हणतात, हो जी झोपणारच आहे. आता निजेन. आता निजणारच आहे. मग सेवटीला वेढ्या तयापासी गोसावी बिजे केले. शेवटच्या वेढ्याला स्वामी साधायसापाशी जातात. मग श्रीचरणा लागो बैसली. स्वामींच्या पाया पडायला बसली. कोण? साधायसा. तव ओन वेना. तेव्हा तिला व्यवस्थित वागता येत नव्हतं.
गोसावी श्रीचरणू उचलोनी त्याच्या निळावरी ठेविला. स्वामींनी मग काय केलं, आपल्या भक्ताला खाली वागता येत नाही, कारण साधायसा जाड होती आणि साधायसांना वागता येत नाही, म्हणून स्वामींनीच काय केलं, श्रीचरण उचलला आणि त्यांच्या निळाला लावला, कपाळावर लावला. मग वाढ वेळू धरुणीची होती. मग बराच वेळ साधायसा स्वामींचा श्रीचरण कपाळाला धरूनच होती. मग गोसावी श्रीचरणीचेनी अंगुठ्यानी निजविली. मग स्वामींनी तसंच त्यांना झोपवलं श्रीचरणाच्या अंगुठ्यानेच. सर्वज्ञ साधे हो ऐसेनीची निद्रा करा. स्वामी म्हणतात साधे हो ऐसेनीची निद्रा करा, म्हणजे तुमच्या मनामध्ये ज्या भावना होत्या, जी श्रद्धा होती, ज्यावेळेस तुम्ही आमचं श्रीचरण कपाळावर धरलं, तशीच श्रद्धा तुमच्या मनामध्ये ठेवा. हे श्रीचरण तसेच तुमच्या अंतःकरणात ठेवा. हे जे श्रीचरण आहे हा स्मरणात राहू द्या. आमच्या श्रीचरणाचं स्मरण करत करतच तुम्ही निद्रा करा. उठाल ते धवा येणेसीची उठा. उठताना पण आमच्या श्रीचरणाचं स्मरण करतच उठा. मग साधी निद्रा केली. मग साधेसांनी निद्रा केली म्हणजे झोप घेतली. मग गोसावियांसी पहुडू झाला. मग स्वामी पहुडले म्हणजे झोपी गेले. इथे बघा स्वामी काय म्हणत आहेत, तुम्ही झोपलात तरी पण आमच्या पायाची, आमच्या श्रीचरणाची आठवण केली पाहिजे, असं स्वामी म्हणतात. आणि मला काही जणांचे असे फोन येतात की असं असं झालेलं आहे आमच्या घरी, मग आम्ही स्मरण करावं किंवा नाही. अहो, इथं परमेश्वर अवतार सांगत आहेत झोपलात तरी देवाला विसरू नका. आणि मग मला बरेच जणांचे असे कॉल येतात की मग आमच्या घरी अशी अशी घटना घडलेली आहे, तर मग आता आम्हाला देवधर्म करता येईल का, स्मरण करता येईल का, किंवा 12च्या नंतर स्मरण करावं का, 12 ते 2च्या वेळेस जी दुपारची वेळ असते त्यावेळेस कोणी सांगतात की स्मरण करू नये किंवा पारायण करू नये असं सांगतात काही जण. मग आम्ही करावं किंवा न करावं, तर आता तुम्हीच विचार करा. देव इथे म्हणतात झोपलात तरी देवाला विसरू नका. मग हा प्रश्नच निर्माण होत नाही की या वेळेमध्ये मग देवधर्म करावा की नाही, मग या विशिष्ट वेळेमध्ये देवधर्म करावा की नाही, घरी घटना घडलेली आहे अशी काहीतरी विपरीत, मग देवधर्म करावा की नाही, असे प्रश्न तुमच्या मनात येऊच देत जाऊ नका. कारण देव म्हणतात तुम्ही झोपले तरी पण देवाला विसरू नका. तुमच्या घरामध्ये विपरीत घटना घडली काही, तर तुम्ही स्वयंपाक करणं थांबवलं का, श्वास घेणं थांबवलं का, जेवण करणं थांबवलं का, आंघोळ करणं थांबवलं का, गप्पा मारणं थांबवलं का, सर्वच चालू आहे. मग देवधर्म करण्याच्या वेळेस तुमच्या मनामध्ये शंका काय येतात, हाच मला मोठा प्रश्न पडतो कधी कधी. काहीतरी आपलेनी आयतेपणे काहीतरी आपण गोष्टी जाणून घेतल्या पाहिजे असं मला वाटते, स्वयंस्फूर्तीने, की खरंच आपण असं असं वागतोय, हे आपल्याला करता येते तर देवधर्म का करता येणार नाही. वाईटातल्या वाईट वेळेमध्ये पण देवाला विसरता कामा नाही आपण. आणि तुम्ही म्हणता आमच्या घरी वाईट घटना घडली, मग आता देवधर्म करावा की नाही. अहो, वाईट वेळेमध्ये तर उलट विसरायचं नसते देवाला जास्त, वाईट वेळेमध्ये तर देवाचं स्मरण जास्त झालं पाहिजे. तर असे प्रश्न तुमच्या मनामध्ये येऊ देत जाऊ नका आणि व्यवस्थित जसा वेळ मिळेल तसा देवधर्म करत जा. या वेळेला करावा की नाही, त्या वेळेला करू की नाही असं मनात आणू नका. आता काही जण म्हणतात स्वयंपाक करत असताना बिलकुल असं काही देवधर्माच्या गोष्टी केल्या नाही पाहिजे, स्मरण करायचं असेल तर व्यवस्थित 5 दंडोत घालूनच गाठी घेऊन बसलं पाहिजे आणि स्मरण केलं पाहिजे, असं पण काही जण सांगतात. आणि इथे देव सांगत आहेत की झोपले तरी देवाचं स्मरण चालूच ठेवा. रात्रीला जरी झोपले तुम्ही, रात्रीची वेळ आहे, आता ही जी आपण लीळा पाहिली रात्रीची वेळ आहे, साधेसा झोपायला जात आहेत, साधेसांना देवाने झोपवलं, कपाळावर श्रीचरणीचा अंगुठा ठेवला आणि झोपवलं, आणि देव म्हणतात झोपलात तरी पण आमचं स्मरण चालू ठेवा. स्पष्ट देवाची लीळा सांगत आहे. मी माझ्या खिशातलं काढत आहे आणि तुम्हाला देत आहे अशातला काही भाग नाही, की मी माझ्या मनाचं सांगत आहे अशातला काही भाग नाही. तुम्ही पण चरित्र पाहू शकता, लीळा चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक 264 हे लीळा बघा. त्यावर तुम्हाला लक्षात येईल की स्वामी स्वतः असं सांगतात, तुम्ही स्वयंपाक करत आहात तर तुमचं मन रिकामं राहणार आहे का. तुमच्या मनामध्ये काहीतरी वेगळे विचार येणारच आहेत. प्रपंचाचे विचार येतील, सासरचे काही विचार येतील, कोणी काही मला बोललं त्याचा विचार येईल, माहेरचे काही विचार येतील, भाऊ असा बोलला किंवा वहिनी अशी बोलली, किंवा असे नको नको ते विचार येतात. काही बिझनेसचे विचार असतात, कोणाला जॉब असते तर त्या जॉबचे काही विचार असतात, कोणी शिक्षक आहे, शिक्षिका आहे, ते काही काम करत आहेत, स्वयंपाक करत आहे, एखादी शिक्षिका आहे स्वयंपाक करत आहे, शाळेचे विचार आहेत डोक्यामध्ये. मग त्यापेक्षा देवाचे विचार डोक्यात आणले तर काही वाईट आहे का. मग कशामुळे काही जण असे सांगतात की स्वयंपाक करताना देवाचं स्मरण करू नये, 5 दंडोत घालून हातात माळ घेऊनच, हातात गाठी घेऊनच स्मरण केलं पाहिजे बसून एका जागी, असेही काही जण सांगणारे आहेत. तर या सर्वांचं बाजूला ठेवा. मी जे काही सांगत आहे ते पण बाजूला ठेवून द्या. माझं काही पटत नसेल तुम्हाला सोडून द्या माझं पण, परंतु देव जे सांगत आहेत तेवढं तर ऐका. स्वामी इथे स्पष्ट सांगतात, एसनची निद्रा करा, उठाल ते धवा येणेसीची उठा. स्वामी म्हणतात झोपताना पण आमचं स्मरण करा, उठल्यानंतर पण आमचं स्मरण करा.
आणि ह्या अगोदर एका चरित्रामध्ये देवाने सांगितलेलं आहे, तुम्हा शयनासनी भोजनी परमेश्वर व्हावा किंगा. तुम्ही झोपलेले आहात, बसलेले आहात, कुठेही बसलेले असो, तुम्ही प्रवास करत आहात किंवा एखाद्या बस स्टँडला बसलेले आहात, तुम्ही गाडीची वाट बघत कुठेही असाल, तुम्ही देवाचं स्मरण झालंच पाहिजे. भोजनी म्हणजे जेवण करत असताना पण देवाचं स्मरण चालूच राहिलं पाहिजे असं देव स्पष्ट सांगतात इथे. मग स्वयंपाक करताना स्मरण करू किंवा न करू हा प्रश्नच येत नाही, बरोबर की नाही. तर हे देवाचं लक्षात असू द्या, कारण देवाचे तत्व आपल्यासाठी मार्गदर्शक आहेत आणि त्याप्रमाणे आपण देवाने जे मार्ग आपल्याला दाखवलेला आहे त्या मार्गावर आपण चाललोच पाहिजे. तर मग देव झोपी जातात नंतर साधे सणाचं निरूपण करून. उत्तरार्ध लीळा क्रमांक 265 चिचोंडी साधाचा टिळा प्रश्न. चिचोंडी येथे साधाईसा स्वामींना टिळ्याविषयी प्रश्न करतात. असं काय होतं त्या टिळ्यामध्ये की स्वामींना साधाईसा प्रश्न करत आहेत, समोर पाहूया सविस्तर. मग गोसावियासी उदयाचा पूजावसर झाला, मग सर्वज्ञ म्हणितले. स्वामींचा सकाळचा पूजावसर झालेला आहे. मग स्वामी म्हणतात, साधे हो तुम्ही पुढा चिचोंडी जा. साधे हो तुम्ही समोर जाबर चिचोंडी या गावी. बिढार करा, तिथे जाऊन बिढार करा. पारणेयाची तेथ भिक्षा करा. आता तुम्हाला पारणं करायचं आहे आज, तर तिथे भिक्षा पण करा पारणे करण्यासाठी. पारणे कशाला म्हणतात सर्वांना माहितीच असेल. पारणं म्हणजे उपवास सोडणे. तव हे मागिलाकडून येईल. स्वामी म्हणतात आम्ही मागिलाकडून येतोच, तुम्ही समोर जा. हो काजी. साधेसा म्हणतात ठीक आहे. मग ती पुढा निघाली. साधेसा समोर निघाल्या. मग गोसाव्यांसी उदयाचा पूजावसर झाला. मग स्वामींना उदयाचा म्हणजे सकाळचा पूजावसर झालेला आहे. मग गोसावी चिचोंडी येसी बीजे केले. मग स्वामी चिचोंडी येथे गेले. या चिचोंडी गावाचं नाव सध्याला चिचोंडी पाटील असं आहे. चिचोंडी पाटील असं नाव का पडलं? स्वामींच्या काळात चिचोंडी नाव होतं, मग आता पाटील का लावलं लोकांनी? ह्या मागे कारण एक असं आहे, पूर्वीच्या काळामध्ये एक 150-200 वर्षाच्या पूर्वी त्या चिचोंडी गावामध्ये एक पाटील राहायचे आणि पाटील फार मोठे माणसं होते. हे मन फार मोठं या पाटलांचं. त्या गावाला 4 वेशी होत्या. 4ही वेशीला हे गावचे पाटील काय करायचे, एक माणूस ठेवायचे. या पाटलाचा मोठा वाडा होता, घरी धनसंपत्ती भरपूर होती, कशाचीच कमी नव्हती. तर हे पाटील काय करायचे, त्या 4ही वेशीवर एक माणूस ठेवायचे वेशीपाशी. आणि जो कोणी गावामध्ये पाहुणा येईल, अभ्यागत येईल, त्याला सर्वप्रथम पाहुणचार या पाटलांच्या वाड्यावर असायचा. हा जो पाटलाचा वाडा होता तो एक पाहुणचाराचं घरच होतं जणू काही. आणि प्रत्येक पाहुण्या रावण्याला पाहुणचार तिथे व्हायचा. गावामध्ये भरपूर घर होते. प्रत्येक घरचा जो पाहुणा असेल त्या पाहुण्याला त्याच्या घरी जाण्याच्या अगोदर पाटलाच्या घरी जावं लागायचं. जे कोणी अभ्यागत येतील बाहेरगावचे, त्यांची जे काही सोयरेदारी असतील, त्यांच्या घरी जाण्याच्या अगोदर त्या अभ्यागताला त्या पाटलांच्या इथे घेऊन जायचे. ते लोक जे 4 वेशीवर 4 ठेवले होते ना, ते पहिले त्यांना पाटलाच्या इथे घेऊन जायचे आणि पाटलाच्या वाड्यावर छानपैकी पाहुणचार त्यांना व्हायचा. असे ते पाटील होते आणि असे पूर्वीचे पाटलांचे वाडे होते. परंतु नंतरच्या काळामध्ये विकृत लोक झाली. नंतर म्हणजे काय, आताचा जे चालू काळ आहे, आणि पाटलांचा वाडा म्हणजे काहीतरी विपरीत अर्थ लावला त्यांनी. परंतु पूर्वीचे पाटलांचे वाडे असे होते. आणि आताची जे काही गीत निघत आहेत, जे काही निघत आहेत मार्केटला, कुठे गेले इकडे तिकडे की ते कुठेतरी दुकानावर चालूच असतात, किंवा एखादा ऑटो जात आहे, ऑटोमध्ये ते गीत चालू असतात, कुठेही ते गीत ऐकायलाच मिळतात. पाटलांच्या वाड्याला बदनाम करून टाकला आताच्या लोकांनी. परंतु खरे पाटील कसे होते, पाटलांच्या वाड्यावर काय कामं करायचे पाटील लोक, हे असे मोठे मोठे कामं चालायची त्यांची. आणि म्हणून त्या गावाला चिचोंडी पाटील आताही असं नाव आहे. तुम्ही आता पण पाहू शकता, नगर जिल्ह्यामध्ये ते गाव आहे, त्या गावाचं नाव आताही चिचोंडी पाटील आहे. तर असे लोक होते पूर्वीचे, उदात्त मनाचे आणि सर्व वसुधैव कुटुंबकम म्हणणारे होते ते लोक. या वसुधैवर, या पृथ्वी तलावर जेवढे काही जीव आहेत ते सर्व माझे परिवारातील आहेत, माझं कुटुंब आहे ते, अशी आपली संस्कृती शिकवते. वसुधैव कुटुंबकम ही आपली संस्कृती आहे, सनातन संस्कृती आहे. आणि ते जपणारे हे पाटील लोक होते. आणि म्हणून चिचोंडी पाटील असं नाव त्या गावाला आलेलं आहे. आणि अशांचा आपण आदर्श ठेवला पाहिजे आपल्या जीवनामध्ये. आपण जास्त नाही करू शकत, किमान जे काही आपल्याच्यानं जमते, फुल नाही फुलाची पाकळी तेवढं करा. किंवा तेही होत नाही, किमान कोणी करत असेल त्याला तुम्ही नावबोट नका ठेवू, त्याची चेष्टा नका करू. कारण तुम्ही करत नसाल तर काही हरकत नाही, परंतु कोणी करत आहे तर कमीत कमी त्यांना तर तुम्ही समर्थन द्या, पाठिंबा द्या. पाठिंबाही देणं होत नसेल तर किमान गप्प बसा, चांगलं कार्य होऊ द्या. वास्तविक पाहता
सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण फक्त जे काही आपले ईश्वर धर्मातले आहेत त्यांच्याशी सौहार्दपूर्ण रिलेशन ठेवणे हेच आपलं काम आहे आणि त्यामुळेच आपल्यावर परमेश्वर प्रसन्न होतील. कारण ईश्वर नाही तर मार्ग जोडा असं स्वामींनी सांगितलेलं आहे आपल्याला. मग गोसाव्यासी उद्याचा पूजावसर झाला. मग स्वामींचा सकाळचा पूजावसर झालेला आहे. मग गोसावीची चोंडी येसी बीजे केले, देवची चोंडीला गेले. आदित्याची देवळासी, तिथे एक आदित्याचं म्हणजे सूर्याचं मंदिर होतं, तिथे स्वामी गेलेले आहेत. मग गोसाव्यासी पूर्वमुखे दारवंठा आडदांडीवरी लोंबता श्रीचरणी आसन असे. स्वामींना पूर्वामुख दारवंठा जो होता तिथे आडदांडी जी होती त्यावर लोंबता श्रीचरण आसन झालेलं आहे. तो साधे भिक्षा करुणी गोसाव्या ते पाहते असती. स्वामी असे लोंबता श्रीचरणी आसन झालेले आहेत त्या आडदांडीवर आणि साधायचा भिक्षा मागून आल्या आणि स्वामींना साधायचा पाहत होत्या. तो गोसाव्यासी साधी देखिले, साधायसांना स्वामी दिसले. मग दंडवते घातली लहामायसी म्हणितले, हे काय झाले लो भले तेथ दडकरी लोळतीसी. साधायसांना स्वामी दिसले म्हणून स्वामींना साधायसांनी लगेच तिथेच दंडवत घातले. लहामायसा म्हणते, हे काय झाले येलो, हे अशी काय करतेस तू येलो, जिथे कुठे दडकरी लोळतीसी म्हणजे लहान लेकरू जसं लोळते त्याप्रमाणे कुठे पण आडवी पडून जातेस, लोळते कुठे पण तू. साधी म्हणितले, हे काय ओ मी कायशा लोळेन. साधायसा म्हणतात, आई मी कशाला लोळू बरं, मी आपली या गोसाव्यासी दंडवते घालीत आहे, मी माझ्या स्वामींना दंडवत घालत आहे. मग आली, मग साधायसा स्वामींपाशी आली. गोसाव्याच्या श्रीचरणा लागली, स्वामींच्या पाया पडली. तो गोसाव्याचा भाळप्रदेशी जोंधळ्याचा टिळा लाविला असे. ज्यावेळेस साधायसा स्वामींच्या पाया पडतात आणि स्वामींकडे पाहतात तर साधायसांच्या एक लक्षात येते की स्वामींच्या कपाळावर जोंधळ्याचा टिळा आहे, म्हणजे ज्वारीचा टिळा लावलेला आहे कुणीतरी. हे काय जी बैलू घेतला ऐसा टिळा लाविला काय मा. साधायसा म्हणतात, हे काय बरं, बैल घेतल्यासारखा टिळा लावला कोणी तुम्हाला. पूर्वीच्या काळामध्ये कुणी बैल घेतला तर त्याच्या कपाळावर ज्वारीचा टिळा लावायचे, किंवा बैल घेतला कुणी आणि त्या बैलाची पूजा करण्यासाठी जे काही ब्राह्मणाला बोलवलं त्या ब्राह्मणाला टिळा लावायचे ज्वारीचा. तर अशा प्रकारची एक रूढी परंपरा जुन्या काळामध्ये होती. सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात, साधे हो या बडुवा ते गृहप्रवेशू झाला, बहुत जोंधळे व्हावे येथ टिळा लाविला. साधे हो या बडुव्यात ते म्हणजे इथला जो पुजारी होता त्याचा गृहप्रवेश झाला आज, आणि मग त्याला असं वाटलं की आपल्या शेतामध्ये चांगले जोंधळे म्हणजे ज्वारी चांगली पिकावी, जोंधळे व्हावे म्हणजे चांगली ज्वारी पिकण्यासाठी शेतामध्ये आम्हाला त्यांनी ज्वारीचा टिळा लावलेला आहे. मग गोसावी श्रीकडे भाळ प्रदेशीचे जोंधळे घेतले. मग स्वामींनी श्रीकराने भाळ प्रदेशावरचे सर्व जोंधळे म्हणजे ज्वारी काढली. घेऊन साधा प्रसाद दिला, हातामध्ये सर्व ज्वारी घेतली, साधायसाला प्रसाद म्हणून देऊन टाकली ज्वारी. मग गोसावी अशी दृष्टपुता झोळ्या केली. मग साधायसांनी स्वामींसमोर झोळ्या दृष्टपूत केलेल्या आहेत. ओटी एक कोरका होता तो विसरली. साधायसांच्या ओटीमध्ये एक कोरका होता, भाकरीचा किंवा चपातीचा तुकडा होता. तर तो कोरका स्वामींना दाखवायचा राहून गेला. मग सर्वज्ञ म्हटले, साधे हो ओटी काय. स्वामी म्हणतात, साधे हो तुमच्या ओटीमध्ये काय आहे. हो जी हा कोरका. साधायसा म्हणतात, हा कोरका आहे. गोसाव्यासी दृष्टपूत करू विसरलीये. स्वामींना दृष्टपूत करण्याचं राहूनच गेलं. हा कोरका तसाच माझ्या ओटीमध्ये राहिला. मग गोसाव्यासी दृष्टपूत केला. मग स्वामींना तो कोरका दृष्टपूत केला म्हणजे स्वामींना दाखवला. गोसावी नावेक प्रसादू केला. मग थोडस त्याच्यातलं थोडासा तुकडा घेतला त्या भिक्षेतला आणि मग प्रसाद केला स्वामींनी. सर्वज्ञ म्हणितले, साधे हो आता पारणे करा जा. स्वामी मग साधेसांना म्हणतात, जा बरं लवकर, आता तुम्ही कालपासून उपवासी आहात, उपवास आहे तुम्हाला, तर आता पारणे करा म्हणजे उपवास तुमचा सोडून टाका. हो काजी. साधायसा म्हणतात, ठीक आहे. मग पारणे कराव्या गेली. मग साधायसा पारण करण्यासाठी गेल्या उपवास सोडण्यासाठी. तर अशा प्रकारे हे चारही स्वामींचे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आजच्या या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, स्वामींना जोंधळ्याचा टिळा कुणी लावला. स्वामींना ज्वारीचा टिळा कुणी लावला हा आजच्या सत्रातील प्रश्न आहे. खूप सोपा प्रश्न आहे. तर तुम्ही सर्वजण लगेच कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर कमेंट करणार अशी अपेक्षा आहे. तर आता पाहूयात आपण कालच्या सत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर. कालच्या सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता, पाखरीला घोडा आणि उडत पांखरू न पहावे असं स्वामी का सांगतात. त्या प्रश्नाचं उत्तर आहे, पाखरीला घोडा जर पाहिला म्हणजे खोगीर वगैरे लावून सर्व सुसज्ज असा घोडा केलेला आहे आणि तो जर घोडा आपल्या या साधकाने पाहिला तर त्याच्या पूर्वस्मृती जागरूक होतील
की विवाह प्रसंगी मला पण असाच घोडा होता मिरवणुकीसाठी, किंवा एखादा क्षत्रिय असेल, योद्धा असेल, तर त्याला असं आठवेल की मी अशाच घोड्यावर बसून मोठ्या मोठ्या लढाया जिंकलेल्या आहेत. किंवा मग अजून थोडंसं सविस्तर सांगायला गेलं, पूर्वस्मृती जे काही असतील, मग हा व्यक्ती जे काही काम करत असेल, मग एखादा व्यक्ती घोड्यावर बसून व्यापार करत असेल, एखादा व्यक्ती ज्याच्या घरी घोडागाडी होती तो घोडागाडीचा व्यापार करत असेल, लोकांना आणून नेऊन सोडत असेल, पूर्वीच्या काळामध्ये जे काही पब्लिक ट्रान्सपोर्ट होतं घोडागाडीचं, तसा एखाद्याचा व्यापार असू शकतो. तर बरंच काही त्याच्या पूर्वस्मृती जागरूक होतील आणि म्हणून पाखरीला घोडा पाहू नये असं स्वामी सांगतात. पुढं उडीत पानखिरू न पाहावे असं स्वामी सांगतात. कशामुळे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, पाखराकडे पाहिलं आपण, ते जे पाखरू आहे ते एकदम आकाशामध्ये उंच भरारी घेते, लांब दूर निघून जाते. आपल्याही मनामध्ये मग वेगळ्या वेगळ्या भावना येतात की किती छान पाखरू उडत आहे, आणि मग त्या पाखरामागेच आपलंही मन निघून जाते, मन विचलित होते आपलं ईश्वराच्या स्मरणापासून. किंवा ते पाखरू आकाशामध्ये उडत आहे आणि उडता उडताच त्याला आकाशामध्येच एखादं उडणारं कीटक सापडलं आणि त्याने ते खाऊन घेतलं. हिंसा पाहायला मिळाली तुम्हाला. तर अशी हिंसा पाहायला तुम्हाला मिळू नये. हिंसा जर पाहिली तर तुमचं मन कठीण होऊन जाईल आणि त्यामुळे ईश्वराच्या धर्मापासून तुम्ही दूर होणार, आणि म्हणून असं काही होऊ नये म्हणून देवाने ह्या 2 गोष्टी करू नये असं सांगितलं. भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह, ज्यामध्ये तुम्हाला साधा ते राहावणे रंगमाळिके नेमू हे चरित्र उद्याच्या सत्रामध्ये ऐकायला मिळणार आहे. नारोबा भेटी भटा सबंधू विज्ञापन हेही चरित्र उद्या आपण पाहणार आहोत. नारोबा ते वाहना घेऊ पाठवणे हेही खूप छान चरित्र आहे. पारिपळ नाम करणे हेही चरित्र आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. तर असे एकंदरीत 3 ते 4 चरित्र आपण उद्याच्या सत्रामध्ये पण पाहणार आहोत. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत